मोर्शी तालुक्यातील वर्ला या गावात गेल्या 40 वर्षापासून बांधलेला गोबर गॅस आजही कायम असून आरोग्याला पोषक असलेला हा घरीच तयार केलेला गॅस स्वयंपाकासाठी वापरता येतो। तत्कालीन पोलीस पाटील असलेले वर्ला येथील मनोहरराव शहाणे यांनी सन 1982 मध्ये पंचायत समिती या योजनेमधून हा गोबर गॅस बांधला होता। नमस्कार मित्रांनो, आपली शेती या सदरात आपण आज पाहणार आहोत। शेती उद्योगाला पशुपालनाची साथ देऊन त्या पशुधनापासून मिळणाऱ्या शेणापासून बनवलेला गोबर गॅस गेल्या 45 वर्षापासून वर्ला येथील शेतकऱ्यांनी आपल्या घरात गोबर गॅस बांधून पशुधनाला पशुविकासाला एक चालना दिली आहे। गोबर गॅसला किती वर्षे झाले आणि ही संकल्पना तुमच्या मनात कशी आली या बाबतीत सांगा। अंदाजे या गोबर गॅसला 45 वर्ष होऊन गेलेले आहेत। तो पंचायत समितीची स्कीम निघाली होती अनुदानावर गोबर गॅस देणे, आणि त्यानिमित्तानं मी अर्ज करून ते अनुदान प्राप्त केले आणि गोबर गॅस बांधायला सुरुवात केली। या गोबर गॅसपासून म्हणजे कुठल्या प्रकारचा फायदा आहे आणि पशुपालनाला कशा प्रकारची चालना मिळाली? नाही, पशुपालनाला चालना म्हटल्यापेक्षा त्यापासून जे शेण निर्माण होते किंवा शेणाचं जे लिक्विड बाहेर येते या गोबर गॅसमधून, ते उलट या आपल्या शेणखतापेक्षा तिप्पट प्रमाणामध्ये ते कार्यशील असते। नाही, बऱ्याचदा असं वाटते की गोबर गॅसमध्ये शेणापासून तयार झालेला गॅस जळतो, त्यापासून निघालेल्या खतावर काही विपरीत परिणाम होतो का? ती निष्क्रिय वगैरे असते का? नाही, ते तर उलट आणखी सक्रिय खत होऊन बाहेर पडते ते। हो, तर त्यामुळं काय होते की शेतीला किंवा कोणत्याही फळझाडाला ते खत लवकरच क्रियाशील असते। त्या गोबर गॅसची निर्मिती कोण्या साली केली आपण? ते अंदाजे मला असं वाटते की 82च्या दरम्यान झाली ते। म्हणजे 1982 मध्ये आपण या गोबर गॅसची निर्मिती केली। तेव्हापासून आता दुसरी पिढी सुद्धा या गोबर गॅसचा फायदा घेत आहे। यापासून काय वाटते आपल्याला? म्हणजे याच्यापासून कसल्या प्रकारची प्रेरणा इतर शेतकऱ्यांना द्याल? इतर शेतकऱ्यांना प्रेरणा म्हटल्यापेक्षा जे 45 वर्षामध्ये जे सिलेंडरचा जो खर्च वाचला माझा, तो एक तर खर्च वाचला। दुसरी गोष्ट, शेणाच्या प्रक्रिया करून जे शेण बाहेर निघालं त्याच्यापासून त्या शेणखताचा दुप्पट नसा फायदा होतो। आणि घरात बायांना जे स्वयंपाक करतात त्यांना धुराचा त्रास होत नाही, त्याच्यामुळे त्यांची प्रकृतीसुद्धा व्यवस्थित राहते। आपण इतर शेतकऱ्यांना या बाबतीत काय संदेश देऊ शकाल? इतर शेतकऱ्यांना संदेश आहे की ज्याच्याकडे गुरंढोरं आहेत त्यांनी गोबर गॅस प्लॅन्ट तयार करावा आणि त्यापासून गॅस निर्मिती आणि खताची हे होऊ शकते। केवळ 5 किलो शेणापासून संपूर्ण कुटुंबाकरता करण्यात येणारा स्वयंपाक या गोबर गॅसमधून मिळालेल्या गॅसवर करता येतो। गेल्या 40 वर्षापासून हा गोबर गॅस अजूनही अनवरत सुरू आहे। इनलेटचं टाका आहे, त्याच्यामध्ये 5 ते 10 किलो दररोज किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शेणखत टाकायचं असते आणि याच्यामध्ये पाणी टाकून हे लिक्विड तयार करून गोबर गॅसच्या आतमध्ये डोबमध्ये जाते। तिथे त्याची गॅसची निर्मिती होऊन ते इथे जो गॅस पाईपची जी अरेंजमेंट आहे, इथं हा सेंटर आहे, या सेंटरमधून तो पाईप जोडलेला आहे त्याला टाकीला वरते त्या टँकला, आणि ह्या गॅस तो या पाईपद्वारे किचनमध्ये जाते। आणि इथं ह्या गॅस निर्मिती झाली, जर भरपूर गॅस निर्मिती झाली तर त्याचा आउटलेट या टाक्यामध्ये येते। हे टाका आहे इथं, या टाक्यामध्ये येते आउटलेट। हा गोबर गॅस बांधताना मला कमीत कमी नाही तर 55 बोरे सिमेंटचे लागलेले आहेत। 55 बोरे सिमेंटमधून हे बांधलं आहे। पंचायत समितीचे कर्मचारी आले होते, पण ते कर्मचारी व्यवस्थित बांधत नसल्यामुळं मी स्वतः माझा प्रायव्हेट एक राज बोलावला आणि त्याने हा गोबर गॅस बांधून दिला। याचं गॅस स्टोअरसुद्धा वाढवलेलं आहे। त्या गॅस स्टोअर वाढवल्यामुळं काय झालं की आम्हाला कोणताही सण असो किंवा रोजचा स्वयंपाक असो, आम्हाला भरपूर गॅस मिळते आणि सतत तो 25 वर्षापासून आम्हाला तो मिळत आहे। तर या ठिकाणी आपण पाहतो आहे डोममधून आलेला गॅस डायरेक्ट स्वयंपाकघरात येत आहे।
तर ताई आपलं नाव काय? माझं नाव माधुरी संजय शहाणे. किती दिवस झाले या घरात येऊन? माझ्या लग्नाला 21 वर्ष पूर्ण होऊन राहिले. म्हणजे लग्न होऊन इथं आल्यानंतर पहिला स्वयंपाक मी गोबर गॅस. गोबर गॅसवरच करत आहे. कसं वाटते? म्हणजे जो इंडियन गॅस आहे, भारत गॅस आहे, सिलेंडरमधला गॅस आणि हा गॅस, काय फरक वाटते? मला ह्या गॅसची एवढी सवय झाली आहे की मला सिलेंडरवर स्वयंपाक करणंही सुचत नाही. मला ह्याच गॅसची सवय झाली. मला सिलेंडरवर माझ्या हातच्या पोळ्या वगैरे जळते. इतर काही असं म्हणजे ज्या पद्धतीने तो सिलेंडरचा गॅस असतो किंवा हा गॅस आहे त्याला फोर्स जास्त येतो किंवा याला फोर्स, अशा बाबतीत काही? नाही, गोबर गॅसला फोर्स सिलेंडरपेक्षा कमीच असते, पण मला त्याची सवय झाली आहे त्यामुळे मला हाच गॅसवर स्वयंपाक करणं आवडते. माझ्याकडे सिलेंडर वगैरे आहे पण मी सिलेंडर वापरतच नाही. सासूबाई आणि सूनबाई दोघीही स्वयंपाकघरात आहेत. सूनबाईने गॅस पेटवल्यावर रुसलेल्या सासूबाई हसल्या. तर या गॅसपासून जो स्वयंपाक होतो यामध्ये अशी चव वगैरे बदलते काय? नाही, चव वगैरे बदलत नाही तशी. स्वयंपाक वगैरे चांगला होते, सारखाच होते. हां, पण आपण जसं चुलीवर करतो वरण, त्याची चव वेगळीच लागते. हे थोडं फरक पडते. या गोबर गॅसमुळे आतापर्यंत समजा महिन्याचे किती सिलेंडर आपले वाचतात किंवा तुम्ही बाहेरचा सिलेंडर वगैरे वापरता काय हा गॅस असताना? ह्या गॅस असताना आम्ही सिलेंडर वगैरे वापरतच नाही. हां, तसा तो गॅस असला तर तो 3 महिने 4 महिने जाऊ शकते, पण या गॅसचं आम्हाला कामच पडत नाही सिलेंडरचं. तर आपण या गोबर गॅसविषयी माहिती जाणून घेतली आहे. शेतीचा व्यवसाय अतिशय कष्टाचा आहे, परंतु कष्टाला जर नाविन्यपूर्ण संकल्पाची जोड असली किंवा नाविन्यपूर्ण कल्पकतेची जोड असली तर शेती व्यवसायातून अनेक नवीन प्रयोग शेतकरी करू शकतात. या बाबतीत आपण वर्ला येथील शेतकरी मनोहररावजी शहाणे यांच्याशी चर्चा करून माहिती जाणून घेतली. आपण पाहत राहा जनमत लाईव्ह न्यूज. जनमत लाईव्ह न्यूज करता मी सोमेश्वर शहाणे, फोटोग्राफर मंगेश अळवसर.